नमस्कार. झी 24 तासच्या डिजिटलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तेजश्री गायकवाड कदम. आज एका स्पेशल व्यक्तीशी आज बातचीत करणार आहोत आपण. सध्या फिफाचा फीवर सगळ्या जगतावरती आहे. सेमी फिनाले झालेला आहे आणि आता फायनलच्या दिशेने ही स्पर्धा गेलेली आहे. पण या एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या मागे अनेक लोक असतात, अनेक लोक काम करत असतात. तर त्याच्यामधल्याच एका व्यक्तीशी, एका खास व्यक्तीशी आज आपण बातचीत करणार आहोत. मी खास म्हणते कारण की हा स्पर्धा जरी भारताच्या बाहेर होत असला किंवा भारत त्याच्यामध्ये नसला तरी अप्रत्यक्षरित्या भारताचा आणि आपल्या महाराष्ट्राचा एकमेव तरुण तिथे काम करतोय आणि त्याच्याशीच आज आपण बातचीत करणार आहोत. सो माझ्यासोबत आज आहे राजवर्धन देसाई आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचा हा तरुण आहे आणि त्याचा अनुभव कसा होता, तो तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम करत होता, ते सगळं कसं आहे त्याच्याबद्दल आज आपण बातचीत करणार आहोत. सर्वात आधी राजवर्धन, तुझं झी 24 तास डिजिटल मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच तेजश्री ताई. छान वाटतंय तुम्ही असं. सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला तुझ्याविषयी जाणून घ्यायला फार आवडेल की तू नेमकं काय करतोस, तू तिथे किती वर्ष झालं आहे, नेमकं कुठे राहतोस आणि जॉब करत करत तू हे फिफाचं सगळं केलं. असं मला थोडंफार तुझ्या जॉब विषयी, तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर मी इथे 2021 मध्ये आलो. मी मास्टर्स करण्यासाठी आलो. तर मी डॅलस टेक्सास मध्ये UTA म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आर्लिंग्टनला मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट करण्यासाठी आलो. तर 21 पासून 23 पर्यंत मी मास्टर्स केलं आणि 23 मध्ये मी ग्रॅज्युएट झालो. आणि 23 पासून आतापर्यंत मी एक ट्रॅफिक इंजिनियर म्हणून काम करतोय. ट्रॅफिक इंजिनियर म्हणजे बेसिकली आपण ट्रॅफिक सिग्नल जे असतात किंवा स्टॉप साईन्स अमेरिकेमध्ये जे असतात किंवा वेगळे इथले टेक्स डॉट म्हणतात म्हणजे टेक्सास डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन याच्यासाठी जे ट्रॅफिक स्टडी लागतात ते सगळे मी बनवतोय. मी एक असं ट्रॅफिक इंजिनियर म्हणून काम करतोय. ते आपल्या इंडियात आता चालू झालंय म्हणजे बेसिकली, पण इथे मी त्याचं नॉलेज घेऊन त्याच्यावरच काम करत असतो. आणि फिफा बद्दल बोलायचं झालं तर फिफाची ही ऑपॉर्च्युनिटी मला माझ्या प्रोफेशनल लाईफ म्हणजे प्रोफेशनल कामातूनच मिळाली. कारण आमचं डॅलसला जेव्हा कळालं की होस्ट सिटी आहे आणि त्यासाठी ज्यावेळी सगळे ट्रॅफिक रिलेटेड प्रॉब्लेम्स होते ते आधीच बघण्यासाठी आणि ते सोल्युशन्स फाइंड करण्यासाठी सगळ्या ट्रॅफिक इंजिनियर्सला एकत्र बोलवलं होतं म्हणजे डॅलस कन्व्हेन्शन सेंटरला. आणि त्यावेळी मला आयडिया आली की फिफा व्हॉलेंटियर्स पण काहीतरी हेल्प करणार आहेत कारण फिफाचे रिप्रेझेंटेटिव्ह पण तिथे आलेले. मग त्यातून मला ते कळालं. मी घरी आल्यानंतर रिसर्च केला आणि फिफा व्हॉलेंटियर्सचा ऍप्लिकेशन मला ऑनलाईन दिसली आणि मी त्यावेळी तो अप्लाय केला आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाली 1-7-8 महिन्याची आणि त्यानंतर त्याचं सिलेक्शन झालं. अगदीच तू आताच म्हणालास की जवळपास 7-8 महिन्याची अशी ही प्रोसिजर होती. तर मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं की नक्की, एक तर पहिली गोष्ट मला शॉर्टमध्ये सांग की फिफाचं व्हॉलेंटियर होणं म्हणजे नेमकं काय, तुला काय काय काम करावं लागतं आणि त्यानंतर मला सांग की ही नेमकी प्रोसिजर, तू म्हणाला की 7 ते 8 महिने लागले, की खूप मोठा कालावधी आहे, तर त्याच्या नेमकी कशी प्रोसिजर होती आणि हे एवढा वेळ का घेण्यात आला होता या प्रोसिजरसाठी? राईट. मग आता प्रत्येक ठिकाणी अजून अलॉट झाली नव्हती की कोणत्या सिटीमध्ये किती मॅचेस होणार आहेत. मग त्यानुसार त्याचं अलोकेशन होणार होतं. तर ऍप्लिकेशन करताना एक बेसिकली एक असेसमेंट असल्यासारखं आपण ऑनलाईन जसा फॉर्म भरतो तसं टेक्निकली टाईप करूनच आपल्याला फॉर्म भरायचा होता. मग त्यामध्ये तुम्हाला फुटबॉल बद्दल किती माहिती आहे, फुटबॉलचं नॉलेज, किंवा जर आता होस्ट सिटीसाठी तुम्ही अप्लाय करत असाल म्हणजे फक्त होस्ट सिटी जे आहेत त्यातलेच व्हॉलेंटियर्स ते लोकली घेत होते. मग मी इथं डॅलसमध्ये असल्यामुळं मी अप्लाय करू शकत होतो. मग त्यांचे हे पण होते की तुम्हाला डॅलस बद्दल किती माहिती आहे, इथलं खाण्यापिण्याच्या गोष्टी, फिरण्याच्या गोष्टी, जर कोणतरी तुम्हाला गेस्ट आले, टुरिस्ट आले फिफासाठी तर त्यांना तुम्ही गाईड करू शकता का, याबद्दलची पण माहिती होती. आणि त्यानंतर तो फॉर्म म्हणजे अपडेट करण्यात आला, ऍप्लिकेशन कम्प्लीट झालं आणि सबमिट झालं हे ऑगस्ट 2025 मध्ये. आणि त्याचा रिझल्ट आला डिसेंबर मध्ये की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर ट्रायआउट्स. आणि ट्रायआउट्स म्हणजे हे असं होतं की सिलेक्शन नाही आहे, तिथे पर्सनल इंटरव्ह्यू होणार होता. म्हटल्यानंतर तिथे सिलेक्शन झालं. तिथं गेल्यानंतर आम्हाला ऍक्च्युअल मध्ये कळालं की व्हॉलेंटियर्स काय करतात. तर तिथं त्यांनी आधीचे व्हॉलेंटियर्सनी कसं काम केलंय, किती रोल्स वेगळे म्हणजे व्हेरियस रोल्स आहेत. म्हणजे तुम्हाला जरी युनिफॉर्म किट जरी प्रत्येक व्हॉलेंटियर्सला द्यायचंय तर त्यांच्यासाठी पण वेगळे व्हॉलेंटियर्स आहेत. म्हटल्यानंतर असं प्रत्येक व्हॉलेंटियर्स वेगळे टीम्स असल्यामुळं तसे त्यांनी आम्हाला गाईड केलं की काय काय असणार आहे, तुम्हाला जर हा रोल मिळाला तर तुम्ही काय काम कराल, दुसरा रोल मिळाला तर काय काम कराल, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर अचानक आम्हाला माहितच नव्हतं की इंटरव्ह्यू होणार आहे. तर प्रत्येकाचे फॉर्म्स त्यांच्याकडे रेडी होते. त्यांनी डायरेक्ट समोर बसून इंटरव्ह्यू घेतला. परत तेच, पण इंडिव्हिज्युअली 1 to 1 असं डायरेक्ट तुमचं कन्व्हर्सेशन स्किल कसे आहेत, इंग्लिश कसं आहे, किंवा वेगळे लँग्वेजेस कोणते येतात का, कारण त्यांना त्या बेसिसवर पण
वेगळ्या वेगळ्या रोल्ससाठी अलॉट करत होते. मग तसा इंटरव्ह्यू झाला, तो डिसेंबरमध्ये झाला. आणि त्यानंतर परत असे टांगती तलवार म्हटल्यासारखं आणि परत मार्चमध्ये त्याचा रिझल्ट आला की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर दिस होस्ट मॅनेजमेंट रोल. तर मला रोल मिळाला होता तो होस्ट मॅनेजमेंट चा रोल होता. म्हणजे जेणेकरून जे पण फेडरेशन्स येतील किंवा ब्रॉडकास्टिंग वाले असतील किंवा प्लेयर्सचे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स म्हणजे प्रत्येक कंट्रीचे जे जिथे येणार आहेत त्यांना काही लागलं, त्यांच्यासाठी काय हेल्प लागणार असेल तर ती एक ठराविक टीम होती, ठराविक व्हॉलंटियर्सचे ग्रुप होता जो होस्ट मॅनेजमेंट म्हणून काम करतो. असं हा एक रोल होता माझा. आणि त्याचबरोबर एकदा स्टेडियमवर जे होतं ते ब्रँड प्रोटेक्शनचा एक रोल होता. असे माझे पर्टिक्युलरली 2 रोल होते. येस. आता म्हणालास की तुला इंटरव्ह्यू द्यावा लागला. मला इंटरव्ह्यू बद्दल खूप जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे की नेमकं काय विचारलं, कारण व्हॉलंटिअरसाठी एवढी मोठी प्रोसिजर आणि त्याच्यामध्ये असा इंटरव्ह्यू घेतला जातोय. सो मला त्याच्याविषयी जाणून घ्यायचं की नेमकं काय विचारलं त्याच्यामध्ये. तसा तो सिम्पल होता, पण त्यांनी असं बेसिकली पहिलाच जेव्हा विचारलं की तुला फुटबॉल बद्दल किती माहिती आहे, तर मी एकदम असं गर्वाने आणि असं प्राऊडली सांगितलं की आय बिलॉंग टू द सॉकर सिटी ऑफ इंडिया. म्हणजे कोल्हापूरमधून बिलॉंग करतोय मी. कोल्हापूरचं कल्चर सांगितलं, कोल्हापूरमध्ये फुटबॉल किती, आम्ही कसं कोल्हापूर फुटबॉल जगतंय याबद्दलची मी त्यांना माहिती दिली. म्हणजे त्यांना सांगितलं, दाखवलं. आणि त्यांच्याकडे माझं म्हणजे इंस्टाग्राम पण असल्यामुळं त्यांना ते इझी झालेलं की बघायला पण की गोष्टी काय आहेत आणि असं. तर तसं झालं. पण त्याचबरोबर त्यांनी मला स्पेसिफिकली जेव्हा मी त्यांना सांगितलं की माझं कन्व्हर्सेशन स्किल चांगले आहेत किंवा मी एक्स्ट्रोवर्ट आहे, असं काही गोष्टी झाल्या, त्यावेळी त्यांनी मला डॅलस बद्दलच्या जास्त गोष्टी विचारल्या की डॅलस मधलं इथल्या सिटी बद्दलच्या खाण्यापिण्याच्या किंवा जवळपास फिरण्याच्या गोष्टी, जेणेकरून मला वाटत होतं की ते तशाच रोलमध्ये कुठेतरी त्यांनी मला बघतायत. मग त्या पद्धतीने तो इंटरव्ह्यू झाला. आणि त्यानंतर पण तिथेच काही असं सांगितलं नाही, रोल अलॉट होता ना त्या प्रकारे झाला असं. आणि तिथे असं पण होतं की तुम्ही स्पेसिफिकली जर तुम्ही बोलत असाल की तुम्हाला ऑन ग्राउंडच ऑन फील्डच काम करायचं आहे किंवा तुम्ही फुटबॉलमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांनी तुम्हाला बोलायला देत होते की तुम्ही किती काहीही म्हणजे तसं एक्सप्लेन करू शकता की मला हा रोल पाहिजे. पण त्यावेळी मला एकदमच ती ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यामुळे आय वॉज ओपन टू एनिथिंग. फिफामध्ये जाणं ऍज अ कोल्हापूरकर किंवा पहिल्यापासून फुटबॉल बघत आल्यामुळे ते एक इच्छा होती की पार्टिसिपेट काही असेल ते रोल करायला तयार आहे, पण ह्याच्यात जायचं म्हणून सगळं त्यावेळी कोणताही रोल दिला तरी आवडेल असं बोललो. येस. ओके, आता तू रोल्स बद्दल मेन्शन केलं तर मला आता पुन्हा क्युरियोसिटी वाढलीये की किती रोल असतात, म्हणजे काय काय वेगवेगळी कामं व्हॉलंटियर्सला करावी लागतात. तर तुम्ही जे बघितलं असेल आता झेंडे घेऊन जे व्हॉलंटियर्स येत होते, तर तो स्पेसिफिकली फक्त फ्लॅग होस्टिंग वाले व्हॉलंटियर्स वेगळे होते. म्हणजे फक्त फ्लॅग त्यांची प्रॅक्टिस व्हायची की इथले लोकल स्टेडियम जे आहे तिथे जाऊन त्यांनी ते फ्लॅग कसं कुठून पर्यंत आणणार, किती स्टेप्स असणार याबद्दलच ते व्हॉलंटियर्स स्पेसिफिकली फ्लॅग होस्टिंगसाठी होते. दुसरे होते ते कॅन्टीनसाठी होते, जे स्टेडियम मध्ये जे फूड सर्व होतं ते सर्व्हिस सेक्टर मधले ते वेगळे होते. ब्रँड प्रोटेक्शन मी तुम्हाला म्हटलं तसं की ब्रँड जे फिफाला ऑफिशियल स्पॉन्सर करतायत ते सोडून जर दुसरं कुणाचं स्टेडियम मध्ये ब्रँडिंग होत असेल तर ते अवॉइड करण्यासाठी हे ब्रँड प्रोटेक्शन वाले व्हॉलंटियर्स होते, जेणेकरून त्यांना जर दिसलं की हा ब्रँड उगाच 4 लोक येऊन त्याला प्रमोट करतायत तर दॅट इज नॉट अलाउड. ते रिपोर्ट करून त्यांना ते करू द्यायचं नाही असे वाले पण रोल होते. त्याचबरोबर सीटसाठी म्हणजे प्रत्येक सीटमध्ये आता ते स्टेडियमची लोक असली तरी फिफाने ओव्हरटेक केल्यामुळे सगळे स्टेडियम ते फिफाचे व्हॉलंटियर्स आणि फिफाचे रिप्रेझेंटेटिव्हच सगळं चेक करत होते. ते झालं. ते सोडून हॉटेल्समध्ये जिथे पण लोक राहत असतील म्हणजे फॅनसाठी स्पेसिफिकली फिफाने जे ओपन केले होते तिकीट्स म्हणजे बुकिंग्स, तर त्या फिफाच्या हॉटेल्समध्ये सगळे फिफाचेच व्हॉलंटियर्स होते, जे तिथल्या येणाऱ्या फॅन्सना किंवा गेस्टना काय हेल्प लागणार असेल तर ते. त्याचबरोबर अँबॅसेडर बिल्डिंग म्हणून एक होती. अँबॅसेडर बिल्डिंग मध्ये फक्त जे फिफाचे ऑफिशियल्स आहेत, ऑफिशियली फक्त फिफा फेडरेशन मधले, तर त्यांच्यासाठी पण वेगळे व्हॉलंटियर्स होते. त्यानंतर ट्रेन स्टेशन होते आपली, इथून जे डॅलस मधून ट्रेन स्टेशनने स्टेडियम पर्यंत पोहोचण्याची जी जागा आहे, तर प्रत्येक स्टेशनवर व्हॉलंटियर्स होते. म्हटल्यानंतर ते ट्रान्सपोर्टेशन व्हॉलंटियर्स झाले. एअरपोर्ट पासून पिकअप करण्यासाठी ते वेगळे व्हॉलंटियर्स होते. असे बरेच रोल्स होते. त्याचबरोबर ब्रॉडकास्टिंग सेंटरला पण एक वेगळे व्हॉलंटियर्स होते, जेणेकरून तिथलं प्रोटेक्शन, तिथं कुणालाही सेक्युरिटीसाठी म्हणजे बेसिकली तिथे सेक्युरिटी वेगळी होतीच, पण त्याचबरोबर कोणतेही अनऑफिशियल लोक तिथं आत जाऊ नयेत यासाठी एक सेकंडरी अक्रेडिशनसाठी ते व्हॉलंटियर्स होते. सो बेसिकली भरपूर लोकांची टीम होती आणि भरपूर लोकांची मेहनत होती असं म्हणायला काय हरकत नाही. येस.
Yes. तुझा अनुभव कसा होता संपूर्ण, म्हणजे तू जसं सुरुवातीलाच सांगितलंस की पहिल्यांदाच तू असं काहीतरी तुला माहिती सुद्धा पहिल्यांदाच झाली की असं काहीतरी व्हॉलेंटिअर आपण करू शकतो, आणि मग तू फॉर्म भरला, एक 8 महिन्याची प्रोसिजर केली, हम्म. आणि परत तुला ऍक्रेडिट मिळालं. सो तुझा जी. अनुभव कसा होता? तू नेमक्या किती मॅचेस साठी काम केलं, नेमकं काय काम केलं याबद्दल जाणून घ्यायचं. नक्कीच. तर फिफाने कसं सांगितलं होतं, ज्यावेळी रोल मिळाला त्यानंतर त्यांनी किट घ्यायला गेलो आम्हाला. किट्स म्हणजे युनिफॉर्म जो होता फिफा व्हॉलेंटियरचा, त्यावेळी गेल्यानंतर कळालं की एक दिवशी सगळे शिफ्ट ओपन होणार आहेत. तर माझं वर्किंग मंडे टू फ्रायडे असल्यामुळे मी मंडे टू फ्रायडे सुट्टी टाकून काम करू नाही शकत. तर मी ज्यावेळी जसं ओपन झालं तसं पटकन सॅटर्डे संडे सगळे बुक करून टाकले माझे शिफ्ट. म्हणजे मी 6 शिफ्ट बेसिकली 6 शिफ्ट तरी कम्प्लीट करायचे होते 50 तास. तर मग मी त्या 6 शिफ्ट लगेच पटकन सिलेक्ट करून टाकल्या. आणि नंतर कळालं की एक पण मॅच विकेंड्सला नाही आहे, सगळ्या मॅचेस वीकडेजला होत्या डॅलस मधल्या तरी, म्हणून मला स्टेडियमची शिफ्ट नव्हती. असं झालं. पण त्याचबरोबर मला दिसलं की माझी ब्रॉडकास्टिंग सेंटरला होती, त्यानंतर एक होस्ट मॅनेजमेंट म्हणून एक हॉटेलला होती जिथे नेदरलँडची टीम होती. म्हणजे हे मला नव्हतं माहित पहिला, पण पुढे पुढे जाईल तसं कळत गेलं की अरे बाबा माझी ब्रॉडकास्टिंग सेंटरला आहे. मग त्यानंतर या हॉटेलला गेलो तर मला नेदरलँडची टीम भेटली, एका दिवशी स्वीडनचे ऑफिशियल्स भेटले. तर हे असं वेगळ्या वेगळ्या सॅटर्डे संडेला होत गेलं. आणि एकदम असं लकीली म्हणायला गेलं तर 4th ऑफ जुलै म्हणजे अमेरिकेचा जो इंडिपेंडन्स डे असतो तो सॅटर्डेला आला. आणि त्यामुळे 3rd जुलैला आम्हाला सुट्टी होती, म्हणजे ऑफिशियल गव्हर्नमेंट हॉलिडे होती अमेरिकेमध्ये. आणि बरोबर 3rd जुलैला इथं इजिप्त आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती. आणि मी लगेच शिफ्ट चेंज करून घेतली आणि त्या दिवशी मला शिफ्ट स्टेडियमवरती मिळाली. तर ती 3rd जुलैची शिफ्ट माझी पहिली होती, जी मी इजिप्त आणि ऑस्ट्रेलियाची मॅच बघायला गेलो. ती त्यावेळी माझं होतं ब्रँड प्रोटेक्शनचं, जे तुम्हाला बोललो मी की कोणतेही ब्रँड वेगळे असतील तर त्यांना रिपोर्ट करायचं, इतकंच काम होतं. बाकी काही नाही. मॅच बघायला मिळाली आणि ते काम पण केलंच. म्हणजे असं एकदम लक्ष देऊन किंवा जेव्हापर्यंत फॅन्स आत येतात किंवा बाहेर जातात, सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडे फक्त लक्ष द्यायचं. आणि अशी प्रत्येक गेटला वेगळी माणसं होती आणि प्रत्येक स्टेडियमच्या लेवलला, सेकंड लेवलला वेगळी माणसं होती, जेणेकरून तिथे सगळे ट्रॅक होतात की कुठून कुठे फॅन्स चालले त्या हिशोबाने. तर तो एक रोल होता. आणि तुम्हाला जो मी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग सेंटरचं सांगितलं, तर तो इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग सेंटर हे प्रत्येक टुर्नामेंटसाठी एकाच ठिकाणी घडते. म्हणजे आता ते जे तुम्हाला पण फुटेजेस येत असतील किंवा कोणत्याही ऑफिशियली ज्यांना अप्रुव्हल आहे फिफाकडून की ज्यांना फुटेजेस येणार, ते सगळे कंट्रोल एकाच ऑफिसमध्ये होतात. आणि ते यावेळेच्या फिफाचं डॅलसमध्ये होतं, इंटरनॅशनल ब्रॉडकास्टिंग सेंटर. तर तिथं माझी शिफ्ट असल्यामुळे मला आज जायचा चान्स मिळाला. पण असं काही कॅरी पूर्ण डिजिटली अनअवेलेबल राहून आज जायचं होतं, म्हणजे काहीच न घेता इलेक्ट्रॉनिक्स. आत गेल्यानंतर बघितलं तर एकदम असे भरपूर स्क्रीन्स वेगळेच. नेदरलँडची मॅच चालू होती काहीतरी, तर प्रत्येक अँगल, जेवढे कॅमेराज आहेत स्टेडियमवरती, ते प्रत्येक कॅमेरा वेगळ्या वेगळ्या अँगलला होते. आणि ती लोक बसून तिथे एडिट करत होते आणि ते एक 5 सेकंदात ते सगळे आपल्याला फुटेजेस मिळत होते. म्हणजे जे ब्रॉडकास्ट पूर्ण ऑल ओव्हर द वर्ल्ड होणार होतं त्याचे एकदम मायक्रो मिनी सेकंड्स मध्ये तिथलं फंक्शनिंग चालू होतं. तर ते बघून एकदम अमेझिंग होतं की मी असं एकदम शॉक झालो की अरे बापरे, किती हे पाठीमागे किती मोठं काम आहे. म्हणजे किती जरी म्हटलं तरी भरपूर लोकांची मेहनत आहे. परत ते कुठलं फुटेज कधी दाखवायचं आणि ते प्रॅक्टिस पण म्हणू शकताय, त्यांचं तेच काम आहे. पण ते एक मस्त भारी एक एक्सपिरियन्स होता तो. आणि तिथे मी बघितलं की पूर्ण जगभरातली वेगळे वेगळे रिप्रेझेंटेटिव्ह होते, म्हणजे प्रत्येक देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते ज्यांच्याकडे ते फुटेजेस जात होते किंवा ब्रॉडकास्टिंग जात होते, आणि तिथून ते आपापल्या कंट्रीजला फॉरवर्ड करत होते. सो बेसिकली ते ब्रॉडकास्टिंग सेंटर वाला जे व्ह्यू होता माझ्यासाठी, तो अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे स्टेडियमचा तर एक्सपिरियन्स झालाच, पण तो ब्रॉडकास्टिंग सेंटरचा जो एक्सपिरियन्स होता तो तो टॉप नॉच होता. तोच माझ्यासाठी अजून पण फिफा म्हटल्यानंतर ते दिसते मला. अगदीच. तू म्हणालास की 50 तास जवळपास तुला तास पूर्ण करायचे होते, बरोबर? सो येस. मला आता कदाचित मला काही सगळ्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की याच्यासाठी तुम्हाला काही मानधन दिलं गेलं होतं का, काही पैसे दिले गेले होते का? नाही, व्हॉलेंटिअर म्हटल्यानंतर फ्रीज व्हॉलेंटिअरशिप होती. पण त्याचबरोबर तुम्हाला जे युनिफॉर्म किट मिळालं तेच म्हणजे एक असं गिफ्ट असल्यासारखं होतं. भरपूर त्यांनी गोष्टी दिल्या. त्याचबरोबर प्रत्येक शिफ्टच्या वेळी तुम्हाला ब्रेकफास्ट होता, लंच होता. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द टाइम ऑफ शिफ्ट ते तुमचं खाण्यापिण्याचं सगळं बघत होते. जर इथं पार्किंग फ्री नसल्यामुळे कुठे तुम्ही पार्क केला तर त्याचं जे तिकीट आहे किंवा पार्किंगचे जे तुमचे पासेस आहेत ते प्रोव्हाइड करत होते फी. सो वॉजंट अ बिग डील.
असं मानधन असं काही नाही, पण फ्रीमध्ये केलं, पण ते एक एक्साइटमेंट होती, वेगळे लोक भेटायला मिळाले, सो इट वॉज फन. येस. येस. आता तू व्हॉलेंटिअर किट बद्दल बोललास, आपण त्याच्याबद्दल बोलूया. म्हणजे ऍक्च्युली इंस्टाग्रामवरती व्हायरल तुझा तो जास्त व्हिडिओ झाला होता की त्या किटमध्ये नेमकं काय काय, आणि ऑफकोर्स तू जे व्हॉलेंटिअर चा मेल आला तुला आणि अप्रूव्ह झाला तो मेल आणि तू पुढे व्हॉलेंटिअर म्हणून गेलास, तो झाला होता. सो आपण त्या किट बद्दल बोलूया, नेमकं काय काय होतं, आणि मला वाटतं सगळ्या ब्रँडेड गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. सो येस. तो एक्सपिरियन्स कसा होता, ते घ्यायला जाणं, ते कलेक्ट करणं, तो एक्सपिरियन्स होता, रील मध्ये सांगितलं होतं, त्या एक्सपिरियन्स बद्दल मला जाणून घ्यायचं. तर ते फुल किट जे आहे ते आता ऍडिडासने स्पॉन्सर केलं म्हटल्यानंतर पूर्ण सगळे ऍडिडासचं होतं. तर पहिला मी ज्यावेळी घ्यायला गेलो, तर पहिली तरी ती आयडी जी अक्रेडिशन पास होता प्रत्येकाला, जो इंडिव्हिज्युअल मिळत होता, तो मी असं समोर त्यांनी मला फक्त फोटो काढायला उभा केलं आणि फोटो काढला, आणि दुसऱ्या मिनिटाला तिकडे पुढे गेलो तर त्यांनी मला पास दिला त्या लेटेस्ट फोटोवर. त्याच वेळी म्हटलं की हे क्रेझी काहीतरी विषय आहे, कारण एकदम एम्बॉस्ड केलेलं आयडी होती. तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही पहिला ज्यावेळी फॉर्म भरला होता त्यावेळी आमचे साईजेस दिले होते. मग त्यांनी हँगरला एक सॅम्पल साईजेस असे ट्रायलसाठी लावले होते. मग ते ट्राय करून बघितले, जर तेच बसत असतील तर तुम्ही त्याच तुम्हाला पॅकेट मिळणार होतं, किंवा ऑरेल्स तुमची साईज चेंज झाली असेल तर ते ट्राय करून बघा, मग तुम्हाला दुसरे तुमच्या त्या साईजनुसार. मग ट्रायल झालं. मग तिथून पुढे आल्यानंतर शूज मिळाले. शूज सोबत असे 4 पेअर्स ऑफ सॉक्स, म्हणजे पूर्ण एक सेटच दिला, शूज प्लस 4 सॉक्स पेअर असं. मग ते पुढे घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर काय आलं की एक बॅग दिले, म्हणजे जी पाऊच बॅग असते ती, त्याचबरोबर रेनकोट होता, डिओड्रंट्स होते 3-4, प्लस कॅप कॅप दिली, आणि एक असे डॅलसचे स्टिकर्स होते जे प्रत्येक किटवर वेल्क्रो होता, त्यावरती ते स्टिकर्स लावायचे होते. म्हणजे ते बॅग वरती पण स्टिकर लावू शकत होता, टी शर्ट वरती पण आणि जॅकेट वरती पण. आणि ते सगळे नवीन पॅक बंद असे, म्हणजे न्यू असे पूर्ण किट त्यांनी एका बॅग मध्ये भरून सगळं आमच्याकडे दिले. तर त्यामध्ये होते एक शॉर्ट्स, एक ट्रॅक पॅन्ट, 4 वेगळे म्हणजे 4 सेम टी शर्ट्स, कारण वेगळ्या शिफ्टसाठी, कारण बाहेर शिफ्ट असतील तर तुम्ही खराब होतील अशा हिशोबाने, आणि एक जॅकेट, ते एक बॅग प्लस कॅप. येस. आणि तुम्हाला समजलं ते सॉक्स, शूज, आणि थोडी गिफ्ट पण दिलेत, एक छोटे फिफाचे सोव्हिनियर्स असल्यासारख्या गोष्टी 1-2-3 आमच्यापर्यंत दिले असं एकाच पॅक मध्ये. पण ते खूपच मोठं अशी बॅग होती. ते छान वाटतं ते बघून की काहीतरी भारी मिळाले असं. येस. सो आता व्हॉलेंटिअरच्या एक्सपिरियन्स कडून तुझ्या ऍक्च्युअल एक्सपिरियन्स कडे जाऊया. जर सामना बघायला गेला होतास म्हणाला, आणि त्याच्या वेळी एक तू खूप खास गोष्ट केली होती की आपल्या कोल्हापूरच्या ज्या काही टीम्स आहेत त्यांचं पूर्ण कमांड कडून एक फ्लॅग घेऊन गेला होतास तू, एक ध्वज घेऊन गेला होतास, आणि ते प्रचंड व्हायरल झालं होतं. मला त्या कॉन्सेप्ट बद्दल तुला काय आयडिया सुचली, आणि हे मुळात असं का करावं असं वाटलं, त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. तर मला जेव्हा ते मी कोल्हापूरचा आहे आणि मी फिफा मध्ये आहे हे ज्यावेळी वाटलं, तेव्हाच मला पहिलाच व्हिडिओ जेव्हा मी डिसेंबरमध्ये टाकला त्याच वेळी बोललेलो की जर मला अपॉर्च्युनिटी मिळाली स्टेडियमवर जायला तर मी कोल्हापूरला रिप्रेझेंट करणार म्हणजे करणार. ही माझी मनापासून इच्छा होती, कारण मला माहिती आहे की कोल्हापूरकरांचं फुटबॉलसाठी प्रेम काय आहे, आणि फुटबॉल आणि कोल्हापूर एक असं काय म्हणतात समानार्थी शब्द, किंवा दॅट इज की कोल्हापूरला फुटबॉलशिवाय पर्याय, म्हणजे फुटबॉल आणि कोल्हापूर एकच आहे असं. तर मला ते काहीतरी करायचं होतं, आणि जेव्हा मला अप्रुव्हल आलं की मला रोल मिळाला त्याच वेळी मी प्लॅन केला की मी आता काहीतरी टी शर्ट तरी किंवा झेंडा तरी किंवा कोल्हापूरचं काहीतरी मी रिप्रेझेंट करायचं असं. तर मग कशा पद्धतीनं करणार, मग मला तो होता की जर मी व्हॉलंटिअर म्हणून जाणार असेल तर मला तो किट घालावाच लागणार, आणि ते सोडून मला जर पुन्हा कधीतरी अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी नक्कीच कोल्हापूरचं काहीतरी करणार. अनादराने माझे एक मित्राचे वडील इकडे येत होते युएसला. ते येत असताना मग माझ्या भावाला सांगितलं की काय पण कर, झेंडे आपल्या मंडळांचे ते सगळे एकत्र कर, एक काहीतरी सिंगल झेंडा बनव, आणि त्याचबरोबर टी शर्टची त्याची कसं तो टी शर्ट असे वेगळे क्रिएटिव्ह बनवत असतो. मी त्याला सांगितलं की मंडळांचे काहीतरी स्टिकर बनव, त्याचबरोबर आपल्या कोल्हापूरला रिप्रेझेंट करणाऱ्या गोष्टी म्हणजे अंबाबाई मंदिर, रंकाळा, शाहू पॅलेस किंवा तारराणी पुतळा, या सगळ्या ज्या गोष्टी, शिवाजी युनिव्हर्सिटी, तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक पाठीमाग स्टिकर पण आहे, म्हणजे प्रत्येक याचं लोकेशनचं एकत्र स्टिकर बनवलेलं आहे. तर ते तसं त्याने बोललं, माझं नाव लिहिलं, परत नंबर आणि कोल्हापूरकर असं त्याने पाठीमाग केलं, आणि पुढे पूर्ण मंडळांचे आणि मध्ये टीम इंडियाचा लोगो असं करून त्याने मला बनवून पाठवलं. त्याचबरोबर एका साईडला इथं असं शोल्डर होत्या, हातावरती शाहू महाराजांचं चेहरा होता, आणि एका साईडला कोल्हापुरी पायथन होतं. म्हटल्यानंतर पूर्ण टी शर्ट तो एक असं कस्टमाइज कोल्हापूरकर वाला टी शर्ट होता.
मग वाटलं की आता मॅचला चाललोय आणि रोनाल्डोची मॅच होती म्हटल्यानंतर खूप उत्सुकता होती. म्हटलं आता ही संधी सोडायची नाही, या मॅचलाच आपण घेऊन जाऊ आणि घालून जाऊ असं. म्हणून झेंडा पण आणि ते पण असं ते त्या दिवशी नशिबाने घेऊन जायला मिळालं आणि त्याचबरोबर लोकांना ते कनेक्ट झालं. मला असं नव्हतं की मला फेमस होण्यासाठी मी तसं काहीतरी केलं, पण मला मनापासून इच्छा होती की हे त्या वर्ल्ड स्टेजवरती गेलं पाहिजे, म्हणून ते मी केलं होतं. येस. अगदीच. मला हे जाणून घ्यायचं की तो फ्लॅग बघून जे आपल्या देशातले नाही आहेत, त्यांनी काय रिएक्शन दिली? त्यांना काय वाटलं की हा नेमका कशाचा फ्लॅग आहे? किंवा तुला काही विचारलं का लोकांनी? होय, तर पहिल्यांदा तसं कसं झालं की व्हॉट इज दॅट झालं. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मी पकडला जो व्हिडिओ आहे की ओपनिंगचाच म्हणजे किक ऑफ व्हायच्या आधीवालाच तो व्हिडिओ आहे. त्यावेळीच तो व्हिडिओ करतानाच पाठीमागची व्हॉट इज दॅट, पण प्रत्येक आपल्या मंडळाचे जे लोगो होते त्याच्यामध्ये फुटबॉल होताच. किंवा असं तुम्ही वाचताना पण इंग्लिश वर्ड्स पण प्रॅक्टिस क्लब असू दे किंवा खंडोबा तालीमच्या खाली पण सॉकर, पूर्ण फुटबॉल, पीटीएम असू दे, पीटीएमच्या इथे पण फुटबॉल, या सगळ्या गोष्टी होत्या. ते त्यांना कळत होतं की दिस इज समथिंग रिलेटेड टू फुटबॉल अँड इंडिया असं काहीतरी. मग त्यांच्या ते लक्षात आलेलं आणि त्यानंतर पूर्ण टाइम मी झेंडा जो असं खांद्यावर घेतात पूर्ण तसं घेऊन मी फिरत होतो. म्हणजे आजूभोवती म्हणजे काय म्हणतात आपल्या स्टेडियम मध्ये इकडे तिकडे फिरताना मी तो असं अंगावर अंगावरती. ओढून, हां. येस, अंगावरती ओढून मी तो फिरत होतो बराच वेळ. मग त्यावेळी कोण पण असं, आणि मेक्सिकन लोक म्हणा किंवा पोर्तुगल किंवा अर्जेंटिनाचे इथले जे लोक आहेत ते खूप एक्साइटेड असतात. ते असे आउटस्पोकन असतात. ते डायरेक्ट विचारतात की व्हॉट इज दॅट हे. मग त्यावेळी एकदम आनंद होते सांगायला की ब्रो दिस इज माय टीम्स फ्रॉम माय सिटी आणि वी आर सॉकर सिटी ऑफ इंडिया, असं तसं. ते छान वाटतं सांगायला आणि ते अभिमानाची गोष्ट होती आणि ते मी जगता आलं मला. आणि बऱ्याच लोकांना माझ्यामुळे कोल्हापुरात असलं काहीतरी चालतंय हे, म्हणजे कोल्हापुरात फुटबॉलचं प्रेम किती आहे हे कळालं. त्याबद्दल मला खूपच कायम अभिमान वाटतोय आणि आनंद होतोय. अगदीच, अगदीच. मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा मोठा जागतिक स्तरावरची ही स्पर्धा झाली आणि तू कोल्हापूरला रिप्रेझेंट केलं, आपल्या महाराष्ट्राला. पण कुठेतरी भारत अजूनही या स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेला नाहीये, खेळलेला नाहीये. त्याच्याविषयी काय वाटतं? आणि तुला वाटतं का पुढच्या वर्षीपर्यंत किंवा पुढच्या जी काही स्पर्धा होणार आहे ज्या वर्षी तेपर्यंत आपला भारत क्वालिफाय होईल का? किंवा काय करणं गरजेचं आहे आपल्याला की आपण तिकडे क्वालिफाय काय तयारी करायची आहे? काय वाटतं तुला एकंदरीत? तर मला असं, म्हणजे हे पर्सनल ओपिनियन आहे माझं की फुटबॉल म्हणजे असं एकदम फिफामध्ये यायला आपल्याला एक कन्सिस्टंट प्रॅक्टिस पाहिजे किंवा कन्सिस्टंटली गोष्ट होती. ते त्याला असं काहीतरी असं चोर मार्ग म्हणतात तसं काही नाही आहे की असं काहीतरी करू म्हणजे पुढच्या वर्ल्ड कपला पोहोचू, असं काही नाही आहे. ते कन्सिस्टंटली आपलं तसं परफॉर्मन्स पाहिजे. आणि त्याचबरोबर मला एक मोठी गोष्ट अशी वाटते की आपण जसं क्रिकेटला जसं प्राधान्य देतोय किंवा क्रिकेटला जेवढा फुटेज मिळतोय किंवा जेवढं ओव्हरऑल मीडिया थ्रू असू दे किंवा कोणत्याही थ्रू असू दे, जेवढं त्याला एकदम असं ग्लोरिफाय केलं जातंय तसं फुटबॉलला केलं जात नाही. तर त्यामुळे आपल्या पेरेंट्स असू देत किंवा आजूबाजूचे शिक्षक असू त्यांच्यापर्यंत तेवढी ती सिरियसनेस येत नाही. मग जेव्हा ती गोष्ट वाढेल त्यावेळी आपल्या आपण मुलांना पण तेवढं आपण सपोर्ट करायला लागेल आणि फुटबॉलमध्ये जास्त भर पडेल आणि म्हणजे मुलं जास्त फुटबॉल खेळतील. आणि त्याच पद्धतीनं बाकीच्या गोष्टी म्हणायला गेलात तर कोचिंग म्हणा किंवा सेंटर्स, म्हणजे जे फुटबॉल ट्रेनिंग सेंटर्स असतात हे प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आहेत. पण दॅट शुड बी, जसं क्रिकेटसाठी अकॅडमीज ओपन होतात तसे फुटबॉलचे पण क्लब्स ओपन झाले पाहिजे प्रॅक्टिससाठी. आणि गोष्ट म्हणजे आपल्या फुटबॉल प्लेयर्सना आता बाकीचे जे प्लेयर्स आहेत त्यांनी युएफा खेळतात किंवा लीग खेळतात, ते युरोपियन लीग्स असतात किंवा स्पॅनिश लीग्स असतात, ते कंटिन्युअसली खेळत असतात. त्यांचं जे इंटरनॅशनल एक्सपोजर आहे ते खूप जास्त आहे. आणि आपलं कसं होतं की आपल्याला ते लिमिटेशन्स असल्यामुळे आपल्याला तो एक्सपोजर मिळत नाही. आपण कमी खेळल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायसाठी एक थोडंसं अजून मेहनत करावी लागेल. पण 100% आपण फिफाला पोहोचणार म्हणजे पोहोचणार. आणि आता परवाची जी तुम्ही न्यूज बघितला की रणजित सर त्यांनी जे अंडर 15चं जे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकले आणि त्याचं जे तुम्ही जर स्टॅट्स बघितला की गोल्सची कशी डिफरन्सेस आहेत, 20-0, 15-0, 17-1, हे जे आहे हे नक्कीच आपल्याला पुढे फ्युचरमध्ये खूपच, तीच अंडर 15ची आपण 20-22 वर्षाची होतील त्यावेळी नक्कीच फुटबॉल म्हणजे कुठल्या तरी फिफामध्ये नक्कीच खेळत असतील अशी 100% गॅरंटी आणि इच्छा आहे.
अगदीच. आणि ही इच्छा सगळ्याच भारतीयांची आहे, ती पूर्ण होऊ देत. आणि येस, तुझ्यामुळे कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती गोष्ट, जसं तू म्हणालास की पालकांना माहिती होत नाही, अनेकांना माहिती होत नाही की हा पण खेळ आणि ह्याच्यामध्ये पण करिअर होऊ शकतं. पण तुझ्यासारख्या तरुणांमुळे, त्या व्हिडिओजमुळे व्हायरल झालेल्या तुमच्या खूप लोकांना खूप माहिती मिळाली. आणि कदाचित जसं यावर्षी तू तिथे रिप्रेझेंट केलंस आपल्या कोल्हापूरला, महाराष्ट्राला किंवा भारताला, त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा असेल त्या वर्षी हे असे अनेक तरुण आपल्याला बघायला मिळतील. राजवर्धन, तू दिलेल्या या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. आणि तू खरंच खूप माहितीपूर्ण, महत्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच तेजश्री. आणि म्हणजे ही अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल पण खूप खूप आभार. छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू. आणि ही माहिती देऊन पण छान वाटली. येस, थँक्यू. असेच फुटबॉलचे वेगवेगळे अपडेट्स आपण झी 24 तास डिजिटलवरती पाहतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.